हॅलो एव्हरीवन. आजचा माझा विषय आहे इंटरकास्ट मॅरेजेस. तर इंटरकास्ट मॅरेजेस हा विषय खूप जुना जरी असला तरीसुद्धा आज मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी आहे इथे, की इंटरकास्ट मॅरेजेस मोस्टली लव्ह मॅरेजेसच असतात. कारण अरेंज मॅरेजेसमध्ये शक्यतोवर आपण प्रेफर करत नाही. कितीही ओळखीची लोकं असली, माणसं असली, अगदी घनिष्ठ मैत्री असली तरीसुद्धा आपण इंटरकास्ट मॅरेजेसना कधी जास्त प्रेफर करत नाही. त्याला कारणंही तशीच आहेत. आणि त्या कारणांच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे, की आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं, आईवडिलांना, बऱ्याच लोकांशी मी बोलते तेव्हा मला जाणवतात गोष्टी, किंवा या गोष्टी नवीनच नाही आहेत, खूप जुन्या आहेत, की मुलांचं लग्नाचं जेव्हा आपण बघायला लागतो, जेव्हा विचार करायला लागतो, मुलगा आपला किंवा मुलगी आपली शिक्षण झालेलं असतं किंवा नोकरीला लागलेले असतात, सेटल व्हायला लागलेले असतात, सगळ्याच प्रकारे फायनान्शियलीसुद्धा, तेव्हा आपण विचार करायला लागतो मुलांच्या लग्नाचा. आणि त्यावेळेला मात्र आपण मुलांशी मग बोलायला लागतो, नाही नाही मग असं आम्हाला वाटतं की अशीच मुलगी असावी, तशी, मग तुला कसं वाटतं आहे, अरे असं नाही तसं नाही. मग ही सगळी चर्चा तिथे सुरू होते. तर मला असं वाटतं की चर्चा ही खूप लवकर सुरू व्हायला पाहिजे. आता तर वय खूप लवकर आलेलं आहे मुलांचं. जराच थोडंसं टीनेज आलं की हळूहळू काही गोष्टी, म्हणजे लग्नासाठी म्हणून जरी नसलं तरीसुद्धा अशा गोष्टी मुलांशी बोलल्या गेल्या पाहिजे की लग्न म्हणजे लग्नाच्या एकूणच विषयात त्यांना डायरेक्टली जरी इन्व्हॉल्व करून घेतलं नाही तरी इनडायरेक्टली ती मुलं जेव्हा तिथे आजूबाजूला असतील, कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे त्यांच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करा की अमुकचं असं झालं, एका फॅमिलीचं आम्ही असं बघितलं तसं बघितलं, असं थोडं उदाहरणांसकट, किंवा काय कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात, या गोष्टी थोड्याशा बोलल्या गेल्या पाहिजे. सो दॅट त्यांच्यापर्यंत ते मेसेजेस जात राहतात. आणि हळूहळू ती मुलं जशी मोठी होतात आणि कॉलेजला जातात तसं या गोष्टी तुमच्या डायरेक्टली बोलल्या गेल्या पाहिजे. आणि का इंटरकास्ट मॅरेज तुम्ही प्रेफर नाही करत आहेत ते सुद्धा त्यांना कारणं सांगा. कारण आपण काही वेळेला यू शुड डू असं जेव्हा शूड येतं तिथे, तेव्हा मात्र ते कंपल्शन त्या मुलांना अजिबात सहन होत नाही. आणि आपणही विचार केला तर कोणी कंपल्सरी आपल्याला कुठली गोष्ट सांगितली तर काही अंश आपल्याला रागही येतो आणि वाटतं का करायचं हे तर सांगा, असा हा साधा प्रश्न असतो. तर याची कारणं सांगा, कॉन्सिक्वेन्सेस सांगा. आणि जर ते त्यासाठी रेडी असतील तर मात्र मग त्यांचं आयुष्य आहे, त्यांना तसं करू द्यात आणि मग बघू द्यात. कारण एवढं सगळं सांगितल्यानंतर मुलं तुमची जर ऐकत नसतील किंवा त्यांना त्या कॉन्सिक्वेन्सेसना अनुभवायचंच असेल, देन यू कॅनॉट डू एनिथिंग, राईट. सो इंटरकास्ट मॅरेजेसमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही मुलांशी बोलल्या पाहिजेत. त्या अशा आहेत पालकांनी, की इंटरकास्ट मॅरेजेसमध्ये मोस्टली जाती वेगळ्या असतात. आणि मी इथे जातीबद्दल काही विरोध निर्माण करत नाही आहे, पण मला असं सांगायचं आहे की ज्या परिस्थितीत मुलं वाढतात, ज्या कल्चरमध्ये मुलं वाढतात, तर त्या सगळ्या कल्चरचा, त्या सगळ्या विचारांचा खूप 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 इम्पॅक्ट त्या मुलांवर असतो, बरोबर आहे. तर मुलं कितीही शिकलेली असू देत, मग अगदी बाहेर अब्रॉडला तुम्ही शिकायला नंतर पाठवू देत, किंवा तुम्ही तिथेच लहान असं मुलं मोठी जरी झालेली असतील तरी घरातल्यांचा इम्पॅक्ट, घरातल्या कल्चरचा इम्पॅक्ट हा मुलांवर असतोच, मुलीवरही असतो आणि मुलावरही असतो. तर ते जेव्हा लग्न करतात तेव्हा एक नाही अनेक गोष्टी अशा असतात की खाण्यापिण्यापासूनच्या सवयी म्हणतो आपण, पद्धती म्हणतो. या मुलाला खूप खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात, मुलीला वेगळ्या असतात. तिचं रुटीन वेगळं असतं, त्याचं रुटीन वेगळं असतं, डेली रुटीन. त्याच्या विचारांमध्ये खूप फरक असतो, हिच्या विचारांमध्ये फरक असतो, खाण्यापिण्यामध्ये असतो. व्हेज नॉन व्हेज हाही आपण भाग विचारातच घेत नाही, पण हा सुद्धा खूप मोठा भाग असतो जो नंतर प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. अजून त्याच्या पलीकडची गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टी जरी तुम्ही मान्य केल्या, की एखाद्याच्या घरात मुलीकडे किंवा मुलाकडे जरी नॉनव्हेज खात नसतील आणि दोघांची संमती असेल की ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही या गोष्टीसाठी, आणि जरी तुम्ही पुढे गेलात तरीसुद्धा कुठेतरी कल्चरल गोष्टी येतात. आणि हा डिफरन्स जो असतो ना, तो डिफरन्स कधी जास्त तुम्हाला जाणवतो लग्नानंतर या मुलांच्या जाणवतोच. कारण दोन मुलं फक्त एकत्र येत नाही तर दोन कुटुंब एकत्र येतात आणि कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने तुम्ही भेटत असता एकमेकांना, कार्यक्रमाच्या दृष्टीने असतील आणि मॅरेजेस असतील, तुमच्या घरात काही कार्यक्रम असतील, तर या विचारांची तफावत तिथे जाणवते. मग तुम्ही म्हणाल की मग वेगळं राहता येतं की, हो वेगळं राहता येतं ना, पण वेगळं राहिल्यानंतर सुद्धा माणसांपासून तर तुम्ही तुटत नाही. तर तुमची माणसं तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला भेटणार, कधीतरी तुझे आईवडील येणार, त्याचे आईवडील येणार, आणि मग कुठेतरी कॉन्फ्लिक्ट्स तिथे सुरू होतात. आणि किती कॉम्प्रोमाइज करायचं याला प्रत्येकाला लिमिट आहे या गोष्टीसाठी.
त्याच्या पलीकडे गोष्ट कुठे येते जास्त ठळकपणे, ती म्हणजे मुलं झाल्यानंतर. मूल होईपर्यंत काही वेळेला तुम्ही अवॉइड करता की जाऊ दे, त्यांचं आता लग्न झालेलं आहे, किंवा मुलंही एकमेकांना की तिची अशी सवय आहे, त्याची तशी सवय आहे, म्हणून तुम्ही नवरा बायको म्हणून सुद्धा अवॉइड करत असाल काही गोष्टी किंवा सोडून देत असाल, कारण तुमचं एकमेकांवर प्रेम असतं तितकं म्हणून. पण मुलं झाल्यानंतर चॅलेंजेस कुठे येतात, जेव्हा मुलांना तुम्ही शिकवायला जाता तेव्हा नक्की कुठल्या कल्चरच्या विचारांनी किंवा कुठल्या विचारधारांनी तुम्ही त्या मुलांना शिकवलं गेलं पाहिजे, इथे हा मोठा मुद्दा येतो. आणि मग कधी कधी नवऱ्याला आवडत नाही की बायको तिच्याच पद्धतीने शिकवते, बायकोला आवडत नाही की फक्त तुझ्याच पद्धतीने, व तुझी शिकवण बरोबर आहे का, माझ्या आईवडिलांनी किंवा आमच्या कल्चरमध्ये शिकवलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत का. तर ह्यासुद्धा कॉन्फ्लिक्ट्स खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की लग्न करताना फक्त प्रेम असणं एवढीच गरजेची गोष्ट नाही, की तुम्हाला दोघांना तुमच्या ज्या डिफरन्सेस आहेत त्यालासुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट देता आला पाहिजे. आणि एका कुठल्या तरी पॉईंटला तुम्हाला यावं लागतं, निदान मूल झाल्यावर तरी. मूल झाल्यावर म्हणण्यापेक्षा त्याच्या आधीच यायला हवं, कारण तुम्ही जर तोपर्यंत एकमेकांशी कम्पॅटेबल नसाल सगळ्या गोष्टींमध्ये, तर मुलाच्या समोर कुठेतरी त्या गोष्टी कधी ना कधीतरी, किती हाईड करणार आहात तुम्ही, कधी ना कधीतरी कुठली तरी कॉन्फ्लिक्ट्स ते तुमचे बाहेर येतात. तुमच्या बोलण्यातनं वागण्यातनं तुमची टोनॅलिटी चेंज होते, तुमचं बॉडी लँग्वेज चेंज होतं, आणि मुलं या गोष्टी अनुभवत असतात, बघत असतात. त्यांना एक्सप्रेस त्या वयामध्ये जरी करता आलं नाही तर त्यांचा अँगर जो इश्यूज असतात, अँगर इश्यूज मुलांचे, ते तिथे क्रिएट होतात. कारण त्या मुलांना कुठूनच समाधान मिळत नाही. आईशी बोलायला गेलं तर आई वडिलांबद्दल काहीतरी सांगत असते, बाबा ना हे असंच सांगणार, तुझे डॅड आहेत ना असंच सांगणार, किंवा पप्पा आहेत ना असंच सांगणार, किंवा आईकडे वडिलांकडे गेला तर ते म्हणणार तुझी मम्मी अशीच आहे, ती अशीच किरकिर करणार, तुला काय ऐकायचं ते. म्हणजे मग बघ, म्हणजे मी तुला सांगतोय ते तुला पटतंय का. कुठेतरी मग मुलांची अशी डोलायमान अशी अवस्था होते, न घर का न घाटका म्हणतो तशी अवस्था खरं तर मुलांची होते, तुमच्यापेक्षाही जास्त. तर त्याच्यामुळे इंटरकास्ट मॅरेजेसमध्ये या पुढच्या गोष्टींपर्यंत जर तुम्ही नीट विचार केलात तर दोन कुटुंबही दुखावली जाणार नाही. तुम्ही दोघं स्वतः, कुटुंबही नंतर, पण स्वतः तुम्ही दोघं दुखावले जाणार नाहीत. तुमचा संसार नीट होईल हा विचार करा. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मान्य असतील आणि कुठल्यातरी एका पॉईंटवर तुम्ही आला असाल की कुठल्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी नाही फॉलो करायच्या आहेत, आणि या सगळ्या गोष्टींवर जर तुम्ही मुद्द्यांवर आला आणि तितकं अंडरस्टँडिंग असेल तर देन गो अहेड आणि आनंदाने संसार करा. मुलांवरही व्यवस्थित संस्कार होतील यात काही शंकाच नाही. पण हा खूप मुद्दा महत्त्वाचा होता मांडणं, कारण आज जी कपल्स आपण सगळेच बघतोय, किंवा मी सुद्धा या आता क्षेत्रात आल्यापासून जास्त बघितलेत, ज्या लोकांचे प्रॉब्लेम्स बघितले. आता मी मध्ये म्हटलं की माझे 1 to 1 सेशन्स चालू आहेत, तर त्या केसमध्ये तेही त्यांच्या भावंडांबद्दल, त्यांच्या संसाराबद्दलही काही अंशी त्यांच्याही गोष्टी माझ्या कानावर पडल्या. तेव्हा या सगळ्या गोष्टी माझ्या अजून लक्षात आल्या की या गोष्टीसुद्धा मांडणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही तेवढं अंडरस्टँडिंग असेल तर गो अहेड करा, अदरवाईज तिथेच थांबा. कारण प्रेमामध्ये ते प्रेम टिकणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, आणि रिस्पेक्टही तितकाच गरजेचा आहे. रिस्पेक्ट इन द सेन्स सगळ्या दृष्टीने, तुमचं वागणं, बोलणं, खाणं, पिणं, राहणं, सगळ्या दृष्टीने, तुमचं एज्युकेशन, तुमचं दिसणं, तुमचं वल्नरेबिलिटी, जी तुमची जो पार्टनर लग्नानंतर बघतो त्याच्यापासून सगळ्या गोष्टी. सो या गोष्टी तुम्ही जेव्हा प्रेमात पडता आणि तुम्हाला असं खूप वाटतं की एकत्र राहावं, तेव्हाच त्याच पॉईंटला डिस्कस झाल्या पाहिजे. या तरुण पिढीलासुद्धा माझा हा मनापासून संदेश आहे, आणि म्हणजे हा मेसेज आहे त्यांच्यासाठी की खूप डीपली विचार करा या गोष्टीवर. अजून काही अडचणी असतील आणि काही पॉईंट्स डिस्कस करायचे असतील तर नक्की मला पिंग करा. नक्की आपण भेटू, अपॉइंटमेंट घ्या आणि आपण नक्की भेटू. अजून जास्त एक्सप्लोअर करू, बोलू, या गोष्टींवर डीपली बोलू. थँक्यू सो मच.